पूनमच्या अंगणामध्ये खुर्चीवर बसलेला आहे. सुखदेव जो चौधरीचा नौकर होता तो अंगणाची सफाई करत होता. सुखदेव, जरा इकडे ये. सुखदेव झाडू थांबवून चौधरीकडे जातो. हुकूम सांगा. उद्या पूनमची मैत्रीण शहरातून इकडे येते. लक्षात ठेव, तिला कुठल्याही प्रकारची परेशानी नाही झाली पाहिजे. तिच्या पाहुणचारामध्ये कसलीच कमी नाही झाली पाहिजे. जसं तुम्ही म्हणताल हुकूम. आणि हा, पूनमची खोली एकदम साफसुथरी झाली पाहिजे. तिला कुठलीच तक्रार नाही आली पाहिजे. सुखदेव डोकं हलवतो आणि होकार देतो आणि परत आपल्या कामावर लागतो. बाबा, माझी फ्रेंड शहरमध्ये खूप मोठी फॅशन डिझायनर आहे. जेव्हा ती इथे येईल ना तर पूर्ण गाववाल्यांना कळेल की माझी संगत कशी काय आहे. तुला कोणालाच काही पुरावा द्यायची गरज नाहीये पूनम. तुझी सुंदरताच सगळं सांगून देते. हो बाबा, पण मला काळ्या आणि बदसूरत लोकांची सक्त नफरत आहे. चौधरी हसायला लागतो, पण सुखदेव ज्या आतून हे सगळं ऐकत होता तो एकदम चिंतित होतो. दुसऱ्या दिवस सकाळी सुखदेव आपल्या बायकोला बोलतो. कालूला आज माझ्यासोबत हवेलीत येऊ दे. खूप सगळं काम आहे. एकट्याकडून माझ्याकडून नाही होणार. पण काळूचा रंग काळा आहे. मी ऐकलंय की चौधरीची मुलगी पूनमला काळी लोक अजिबात आवडत नाहीत. अरे, मी कोणतं पूनम सोबत काळूचं लग्न करून देतय? मी त्याला कामात हात लावण्यासाठी घेऊन जातोय. बाळा, तयार हो. माझ्यासोबत आज हवेलीत चल. ठीक आहे बाबा. कालू आपली लाकडं कापण्याचं काम सोडतो आणि तयार होण्यासाठी जातो. सुखदेवची बायको चिंतित नजरेने त्या दोघांना बघते. सुखदेव आणि कालू हवेलीमध्ये पोहोचतो. कालू एका ट्रे मध्ये चहाचा कप घेऊन पूनमच्या खोलीकडे जायला लागतो. खोलीमध्ये पूनम आपल्या फ्रेंड अर्चना बरोबर बसलेली होती. हे बघ अर्चना, ह्या गावामध्ये सुंदरता फक्त माझ्याकडे आहे. माझ्यासारखं सुंदर कोणच नाहीये. कालू दरवाजा खटखटवतो आणि ट्रे घेऊन आत येतो. पूनम त्याला घृणा भरलेल्या नजरेने बघते. हा कोण आहे? मी काळू आहे. चहा घेऊन आलोय. हा काळा मुलगा माझ्या हवेलीमध्ये काय करत आहे? हे तर माझ्या सुंदरतेचा अपमान आहे. अर्चना पूनमकडे बघते आणि हसायला लागते. अशी कुरूप लोक ह्या हवेलीमध्ये मला नको आहेत. तू बाहेर जा. कालू उदास होतो आणि दरवाजाकडे जायला लागतो. त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. सुखदेव कालूला रडताना बघतो. तो रागात पूनमच्या खोलीकडे जायला लागतो. पूनम बाळा, तू माझ्या बाळाला का अपमानित केलंस? अपमान? मी तर खरं बोललंय. काळ्या लोकांची आमच्या हवेलीमध्ये काहीच जागा नाही आहे. चौधरी आत येतो आणि पूनमच्या बाजूला उभा राहतो. मालक, हा काय प्रकार आहे? का काळ्या रंगाचे लोक माणसं नसतात? पूनम बरोबर बोलत आहे. माझी इच्छा नाहीये की या गावामध्ये काळे लोक राहतील. आणि जर तुला वाईट वाटत असेल तर तुझी तक्रार तुझ्याजवळच ठेव. आणि ऐक, आता या गावात फक्त गोरे लोकच राहणार. काळे लोक इथे राहण्याच्या लायक नाहीयेत. बिचारा कालू आपल्या कुटुंबाबरोबर आपलं सामान बांधून गाव सोडून जायला लागतो. बाबा, काय आपला रंग एवढा वाईट आहे की आपल्याला आपल्याच गावातून काढून टाकलं? बाळा, हे जग रंग रूपाला बघतं. बघ, एक दिवस सत्य आणि कर्माने सगळं बदलून जाईल. कालू आणि सुखदेव आणि त्याची बायको जंगलाकडे जायला लागतात. बाळा, तुझा चेहरा बघून मला खूप दुःख होतो. आई, काय आपल्यासारखे लोक कधी खुश नाही राहू शकणार? मी ह्या काळ्या रंगासोबत आता नफरत करतो. याने आपल्याला सगळ्यांच्या नजरेत खाली पाडलंय. बाळा, रंग देवाची देण आहे. त्याच्यामध्ये तुझी चूक नाहीये. पण लोक समजतात कुठं? बाळा, स्वतःला कोसून काही नाही मिळणार. जगाला दाखव की तू सुद्धा कोणापासून काही कमी नाहीयेस. कालू काहीच नाही बोलत आणि तिथून जंगलाकडे निघून जातो.
कालू जंगलामध्ये एकटाच फिरायला लागतो. अचानक त्याला एक मुलगा मिळतो. तू इथे काय करत आहेस? काही खास नाही, मी तर माझ्या दुःखांपासून पळतोय. का? तुझा चेहरा तर एकदम चांगला वाटतोय, मग दुःख कसलं? माझं नावच काळू आहे. मला माझ्या काळ्या रंगामुळे माझ्या गावातून काढून टाकलं. मला ह्या रंगासोबत आता नफरत झालीये. माझं नाव मोहन आहे आणि बघ माझा रंग पण तुझ्यासारखा आहे, पण मला माझ्या रंगापासून कधी तक्रार नाही आली. कसं? लोक तुझी चेष्टा नाही करत? करतात चेष्टा, पण मी त्याची पर्वा नाही करत. पण मला माहिती आहे की माझे काम आणि माझे कर्मच मला महान बनवणार, ना की माझा रंग. कालू एका गाढ विचारात पडतो. पण मी काय करू? गावाने तर मला वाईट टाकलंय. भाऊ, लोक तुला लक्षात तेव्हा ठेवतील तू असं काही काम करशील ज्याच्यामुळे त्यांना तुझ्यावर गर्व होईल, आणि ते बघून तुझा काळा रंग विसरून जातील आणि लोकांना गोष्ट सांगतील. कालूच्या डोळ्यामध्ये पहिली वेळा आत्मविश्वास झलकतो. तो मोहनला धन्यवाद बोलतो. तुझी गोष्ट माझ्या मनापर्यंत पोहोचली मोहन, मी ही गोष्ट जरूर करणार. कालू जंगलामध्ये काम करायला सुरुवात करतो. झाड वाचवण्याचा प्रयत्न करतो. एक दिवस त्याला एक घायल वाघाचा मूल सापडतो. अरे, हा तर खूपच वाईटरित्या जखमी आहे. याला लवकरच ठीक करावं लागेल. तो शावकला उचलतो आणि आपल्या झोपडीमध्ये घेऊन येतो. त्याची आई जडीबुटींचा लेप बनवते. बाळा, हे काम खतरनाक आहे, पण जे तू करत आहेस ते बरोबर आहे. आई, मला आता कसलीच भीती नाहीये. मोहनने मला शिकवलंय की मोठं बनण्यासाठी मोठं काम पण करावं लागेल. काही आठवड्याच्या देखभालच्या नंतर शावक दुरुस्त होतो. तो जंगलामध्ये परत जातो. एक दिवस एक पर्यावरण विशेषज्ञ जंगलामध्ये येतो आणि कालूच्या कामाला बघून प्रभावित होतो आणि बोलतो. हे सगळं तू कसं केलंस? जी, बस आपली जिम्मेदारी समजून काम करतोय. तुझं काम देशभरामध्ये जाणलं गेलं पाहिजे. मी तुला पर्यावरण संरक्षणाच्या पुरस्कारासाठी नामांकित करेल. कालूचं नाव लवकरच न्यूजपेपर आणि टीव्हीवर यायला लागतं. तो जंगलाचा रक्षक बनला होता. चौधरी न्यूजपेपर वाचत आहे. पूनम पण त्याच्या बरोबर बसलेली होती. अचानक पूनम न्यूजपेपरमध्ये कालूची फोटो बघते. हा तर तोच मुलगा आहे ज्याला आम्ही गावातून बाहेर टाकलं होतं. हो, आणि आज तू पूर्ण देशामध्ये मशहूर झालाय. बाबा, आम्ही खूप मोठी चूक केली. आपल्याला त्याला गावी बोलवून माफी मागायला हवी. तू बरोबर बोलत आहेस. आपल्याला त्याच्याकडनं शिक्षा घेतली पाहिजे. गावामध्ये कालूच्या स्वागतीसाठी समारोह आयोजित केला गेला. चौधरी आणि पूनमने त्याला सन्मानपूर्वक मंचावर बोलवलं. कालू, आम्हाला माफ कर. आमच्याकडनं खूप मोठी चूक झाली. तू याचा पुरावा दिलास की माणसाचं खरं मूल्य त्याच्या कर्मांकडून होतं, त्याच्या रंगामुळे नाही. कालू, मला खूप लाज वाटायला लागले. मी जसं वागले ते चुकीचं होतं. तू आज आमचा विचार बदलला आहेस. कालू हसतो आणि उभा राहतो. तो माईक उचलतो आणि बोलतो. मित्रांनो, रंगरूपांकडून काही नाही होत. आपल्याला आपल्या कर्म आणि खरेपणामुळे स्वतःला सिद्ध करावं लागेल, आणि मेहनत जर खरी असेल तर जगाची नजर बदलण्यामध्ये वेळ नाही लागत. गाववाले टाळ्या वाजवतात आणि काळूच्या आई बाबांना खूप जास्त अभिमान होतो. चौधरी आणि पूनम त्याच्याकडे बघतात आणि हसतात. कालू आता गावामध्ये सगळ्यांचा आदर्श बनलेला होता. तो आपल्या आई बाबांबरोबर आनंदाने गावामध्ये राहायला लागतो.